राज तोडणकरची कमाल इथे पाहायला मिळाली. गोल्डन डक इथे पाहायला मिळतोय. तो अभि होता आणि लाजवाब गोलंदाजी राज तोडणकर. वेवी पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर 2 धावा इथे घेतल्या जाते. तिसऱ्या धावेचा कॉल. तिसरी धाव इथे यशस्वीपणे संपन्न केली पाहायला मिळाले. लाजवाब कॉलिंग इथे पाहायला मिळालं. परंतु लेझी इथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल पर्यंत पोहोचला जरूर परंतु त्वरित बॉल इथे गॅदर करू शकला नाही. संधी मिळाली. 2 धावा इथे निश्चितच प्राप्त केल्या गेल्या. एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावा संख्या 3, 1 गडी बाद. पहिलं षटक सुरू असताना राज तोडणकरचा हा नेक्स्ट बॉल सॉफ्ट हँडली स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे बॉल फील्ड करताना दिसतोय आणि तद्वर 1 धाव चपळतेने इथे प्राप्त केली गेली. सिंगल गेट धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल कारण पहिल्या चेंडूवरती अभिच्या स्वरूपात मिळालेला धक्का आणि त्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न यावी सूरज इथे करताना दिसतोय. यावी ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. सर्कलच्या आतमध्ये आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव आणखी इथे मिळते. लाजवाब गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा राज तोडणकर लक्ष्मीनारायण कुर्ली संघाकडून खेळत असताना दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याचा तोही संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालाय. क्वालिफाय झालेला पाहायला मिळालाय आणि खुल्या गटातून खेळत असताना यावेळी आवाज मिरकरवाडा संघामध्ये त्याला संधी दिली गेली आणि पहिलं षटक अतिशय अप्रतिमरित्या तो हाताळतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि या क्रीडांगणावरती राज तोडणकरचा प्रतिवर्षी बोलबाला राहिलाय आणि याही वर्षी तो दर्जेदार गोलंदाजी ते पेश करतोय. मिड विकेटला खेळला गेलेला हा बॉल तद्वर 1 धाव. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेरी रत्नागिरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. पहिलं षटक अतिशय दर्जेदाररित्या इथे हाताळलं गेलं. पहिल्या चेंडूवरती विकेट अभिमाघारी परतला. दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या आणि सलगच्या 4 चेंडूवरती सिंगल इथे प्राप्त केली गेली. धावसंख्या 7. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी शिवनेरी रत्नागिरी संघ इथे करीत असताना बॉलिंग मार्कवरती येतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन ईशान. फील्डवरती नजर राजला जर आपण पाहिलं तर यावी डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या 38 सर्कलच्या थोडासा बाहेर कॅचिंग पोझिशन्सला तो सज्ज होतोय. मिडॉनला ही 38 सर्कलमध्येच ठेवलं गेले आणि त्याच दिशेने खेळला गेलेला हा फटका पहिली रन या षटकातील पहिल्या चेंडूवरती घेतली गेली. स्ट्रायकिंग एंडला सूरज. ऑन साइडला खेळण्याचा होता इथे दादा. बॅट बॉलचं कनेक्शन इथे झालं नाहीये. पंच वाईट बॉल करार करतायत. 2 धावा इथे मिळतील. 1+1. या दिशा थोडीशी लेग सिक्सच्या सोडून जाणारी पाहायला मिळाली. बाहेर पाहायला मिळाली. त्यामुळे 1 धाव इथे वाईट स्वरूपात आणि त्याचबरोबर रनिंगच्या माध्यमातून 1 रन. पुन्हा एकदा त्याच दिशेने फेकला गेलेला हा बॉल बॅटवरती आला जरूर नाहीये परंतु लेग पाईच्या स्वरूपात 1 धाव इथे निश्चित मिळवली गेली. 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत.
नेक्स्ट बॉल ईशान सॉफ्ट हँडचा वापर आहे आणि यावी मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. बॉल इथे फील्ड करताना पाहायला मिळाला. एक धाव. दर्जेदार क्रिकेट आहे कारण आजचा दिवस जर आपण पाहिलं तर कोणतेही मोठे फटके खेळले गेले नव्हते. अदनानने लगावला तो षटकार सेकंड इनिंग मधला पहिला षटकार इथे आपण पाहिला. परंतु त्यानंतर फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग जर आपण पाहिले तर सिंगल डबल आणि ट्रिपल घेताना वारंवार फलंदाज पाहायला मिळाले होते आणि एक दर्जेदार क्रिकेट अंडरमध्ये आपल्याला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळालं. चपळतेने पळताना आणि ज्या ज्यावेळी संधी मिळाले त्या संधीचं सोनं करताना इथे आपल्याला वारंवार आणि याही वेळी कॉल दिला गेला. रनआउटची संधी इथे उपलब्ध होते. रनआउटहून माघारी परतावं लागतंय. ते यावेळी प्रणय आला. पहिली रन इथे घेतली गेली चपळतेने परंतु दुसऱ्या रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये राज तोडणकर आणि त्याच्या माध्यमातून मिळाला नाहीये. परंतु यावेळी या सामन्यामध्ये बघूया कशा पद्धतीने खेळतोय. यावेळी पॉइंटच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू सीमारेषेच्या दरम्यान येतोय आणि इथे जातोय बॉल सीमारेषा पार येतोय इथे चौकार. बॉलचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक इथे प्रयत्न करताय शेवटपर्यंत पाहायला मिळाला. दोन गडी बाद 18. प्रथम फलंदाजी करताना इथे आपण पाहतोय शिवनेरी रत्नागिरी संघ. यावेळी संकेत पवार स्ट्राईकिंग एंडला इथे सज्ज होईल. सूरज नॉन स्ट्राईक एंडला. एका बाजूने सूरज मात्र मैदानामध्ये टिकून आहे जो वैयक्तिक 3 धावसंख्येमध्ये खेळतोय आणि यावेळी बॉलिंग मार्कवरती आलाय शिवनेरी रत्नागिरी संघाकडून अमान. एक रन इथे मिळते. धावसंख्या 19. यावेळी कॅच आउट होतोय संकेत. दुसऱ्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची एज यष्टीरक्षक फिरोज झेल पकडताना इथे पाहायला मिळालाय. संकेत पवार याच्या बॅटिंगचा जलवा याही सामन्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. शिवजयंती निमित्ताने आयोजित केली गेलेली कबड्डी स्पर्धा आणि त्या कबड्डी स्पर्धेचा उपविजेता ठरलेला कालिका मिरजुरे संघ आणि त्या कालिका मिरजुरे संघातून खेळणारा हा खेळाडू आणि यावेळी क्रिकेटमध्येही आपला जलवा बिखारण्यासाठी यावेळी या क्रीडांगणामध्ये मैदानात प्रवेश करताना साहिल आंबेकरला इथे आपण पाहतोय. अमानचा पुढचा चेंडू साहिलसाठी आणि पहिल्या चेंडूमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालेला आपण पाहिला. दुसरी धाव घेतली गेली. तिसऱ्या धावेचा कॉल आणि तिसरी धाव चित्याच्या चपळाईने इथे प्राप्त करताना आपण साहिल आंबेकरला इथे पाहतोय. कबड्डीमध्ये तर या खेळाडूचा बोलबाला निश्चित राहिलाय. रत्नागिरी तालुक्याने याचा खेळ पाहिलाय आणि आय थिंक डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण संघाकडून विजयी संघामध्ये खेळताना तो पाहायला मिळाला होता आणि विजेता संघ तो ती मालगुण संघ ठरला होता आणि त्या संघातनं आपल्याला साहिल आंबेकरचा खेळ कबड्डीमध्येही पाहायला मिळाला
आणि हा कबड्डी खेळणारा खेळाडू यावेळी अंडर क्रिकेटमध्येही आपलं नशीब इथे यशस्वीरित्या आजमावताना इथे दिसतोय आणि पहिल्या चेंडूवरती 3 धावा त्याने इथे प्राप्त केलेत. अमान पुढचा चेंडू घेऊन यावेळी सूरजसाठी ब्लॉक होलला टार्गेट करणारा हा बॉल होता. हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा इरादा, बॅटची एज आणि यावेळी ऑफ साईडला येतोय बॉल. अमान इथे बॉल फील्ड करताना पाहायला मिळाला. तत्वर घेतली गेले 1 धाव. एका धावेने धावसंख्या पोहोचेल 23 अंकावरील स्ट्रायकिंग एंडला सैल आंबेकर. अमान नेक्स्ट बॉल घेऊन यावेळी खोदून काढण्याचा इरादा, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन प्रॉपरली इथे झालेलं पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जम केले, कम्प्लिटली स्वतःला झोकून दिले आणि यावेळी 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा. काय समर्पण आहे पहा क्रिकेटसाठी. कम्प्लिटली जम केलं या क्रीडांगणावरती. कोणताही विचार त्याने स्वतःचा केला नाहीये, परंतु आपल्या संघाला 1 धाव कशी जोडली जाईल यासाठी त्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि 100% तो यशस्वी ठरलाय. कम्प्लिटली ड्राईव्ह करतोय तो आणि 2 धावे ते संघाच्या खात्यामध्ये जोडतोय आणि हे महत्वाचं आहे. एका धावेसाठी केला गेलेला पहा किती प्रयत्न मोठा पाहायला मिळत आहे या खेळाडूकडून. यावेळी वाईड लाईन यॉर्क होता, ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अमान पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्क पाहायला मिळालाय. तो टार्गेट गोलंदाजी अमान याची इथे आपल्याला वारंवार पाहायला मिळते. दाद मागितली गेले, चर्चा होईल इथे पंचांच्या माध्यमातून आणि यास इथे आउट करार केला गेलाय. निराश होऊन माघारी येईल. वैयक्तिक 4 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा. शिवनेरी संघाकडून इथे दाखल झाला तेजस. फिरोज येतोय, फिरोज सिंदगी शेवटचं षटक घेऊन इथे दाखल होतोय. धावसंख्या आहे 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रत्नागिरी तालुका, रत्नागिरी जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या किंवा क्षेत्ररक्षणाचा विभाग असू द्या, तिन्ही क्षेत्रामध्ये ज्याचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय तो रत्नागिरी तालुक्यातील एक बेस्ट खेळाडू फिरोज सिंदगी यावेळी राईट आर्म राऊंड द विकेट इथे दाखल झाले. रायगडमध्येही ज्याच्या गोलंदाजीची चर्चा पाहायला मिळाली आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्याच्या गोलंदाजीची चर्चा आपल्याला वारंवार पाहायला मिळते तो फिरोज. पहिला चेंडू इथे डॉट बॉल काढतोय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना फिरोज. नेक्स्ट बॉल टू सूरज. ऑन साईडला खेळण्याचा केला गेला होता प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा येईल आणि त्यावर राज यावेळी बॉल गॅदर करताना असफल ठरलाय. संधी मिळाली आणि रनिंगच्या माध्यमातून 1 धाव, अशा एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जात आहेत. फिरोजचा बॉल, चेंज ऑफ पेस. इथे पुन्हा एकदा राज अपयशी ठरतोय. एकाच ऍक्शन मध्ये 2 टर्न इन आणि आउट ही याची ओळख आहे आणि यावेळी हा फलंदाज हातावरती लक्ष देऊन खेळताना दिसला आणि त्याचमुळे तो इथे पुन्हा चकताना इथे दिसतोय. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा हा बॉल दंडित केला गेलाय. वाईट बॉल इथे मिळतोय. एक्स्ट्रा रन निश्चितच संघाच्या खात्यामध्ये, परंतु यावेळी ऑन साईडला भिरकवलाय बॉल. उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झालाय. याही वेळी 2 धावाच इथे मिळतील. धावसंख्या 31. 31 रन. शेवटचं षटक इथे प्रगतीपथावरती असताना फिरोज. नेक्स्ट बॉल घेऊन सूरजसाठी. ऑन साईडला भिरकवण्याचा केला गेला होता प्रयत्न. नॉन स्ट्राईकचा खेळाडू तेजस कम्प्लिटली धाव घेण्यासाठी पुढे सरकला होता, परंतु प्रतिसाद मात्र सूरजने इथे दिला नाही आणि यष्टीरक्षकाकडून अचूक फेकी इथे पाहायला मिळते. रनआउट होतोय तो तेजस. माघारी परततोय.
परंतु त्यानंतर पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचं कनेक्शन नाही आहे, डॉट बॉल येतोय आणि दरम्यान निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी रत्नागिरी संघाची धावसंख्या आहे ती 36. 37 धावांचं लक्ष्य असेल आवाज मिरकरवाडा संघासमोर. शिवनेरीचा आहे फ्रेंड्स रत्नागिरी आणि शिवनेरी रत्नागिरी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. फ्रेंड्स रत्नागिरी शिवनेरी रत्नागिरी संघनायक आपण कृपया नाणेफेकीसाठी या. यस थँक्यू. यानंतर होणारा सामना फ्रेंड्स रत्नागिरी विरुद्ध शिवनेरी रत्नागिरी आणि या सामन्याची नाणेफेक अरबाज याच्या हस्ते केली जाते. अरबाज होडेकर याच्या हस्ते केली जाते. महत्वपूर्ण सामना असेल तो यावेळी दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. आणि नाणेफेकीचा विजेता ठरला तो शिवनेरी संघ. सदतीस धावांचं लक्ष आहे ते यावेळी आवाज मिरकरवाडा संघासमोर. टॉसचा बॉस इथे ठरला आवाज मिरकरवाडा. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जो निर्णय घेतला तो सार्थकी ठरला. लाजबाब गोलंदाजी आपल्याला आवाज मिरकरवाडा संघाकडून पाहायला मिळाली. राज तोडणकरचं पहिलं षटक जेव्हा त्याने 7 धावा खर्च केल्या, एक महत्त्वाचा मोहरा इथे गारद केला. अभि गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर दुसरं षटक ईशानच्या माध्यमातून इथे हाताळलं गेलं. ते षटक निश्चितच थोडंसं महागडं ठरलं. 11 धावा त्याने खर्च केला, 1 विकेट त्याला प्राप्त झाली. अमानच्या माध्यमातून 7 धावा खर्च झाल्या आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. फिरोजने शेवटचं षटक इथे हाताळलं. 9 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकले गेले, 11 धावा इथे खर्च केल्या आणि 1 विकेट त्यानेही प्राप्त केली. निर्धारित 4 षटकांमध्ये 36 धावा प्रथम फलंदाजी करत असताना यावेळी
शिवनेरी रत्नागिरी संघाने बनवल्या 37 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय आवाज मिरकरवाडा संघासमोर. स्ट्रायकिंग एनला इथे असेल तो ओमकार आणि नॉन स्ट्राईक एनला मयूर. बॉलिंग मार्क वरती पाहूया पहिलं षटक इथे कोण घेऊन येते. अजय पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि यावेळी पॉवर बाज हिटिंग करेल का, कशी होते सुरुवात पाहूया. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा इथे असतील. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. पहिला विजय कोणता संघ इथे प्राप्त करणार हे इथे पाहणं आवश्यक आहे, कारण लीग पद्धतीने खेळवले जाणारे हे सर्व सामने इथे असतील. पहिला बॉल अजय याचा ओमकारसाठी लेफ्ट हँडेड फलंदाज. स्ट्रायकिंग एनला पहिला चेंडू रॅपिड कॅच आउट. काय प्रत्युत्तर दिले. प्रथम फलंदाजी करत असताना शिवनेरी संघ पहिली विकेट गोल्डन डक आणि यावेळी आवाज मिरकरवाडा संघ फलंदाजी करत असताना पहिली विकेट गोल्डन डक पहिल्या चेंडूवरती बाद. माघारी परततोय तो यावेळी ओमकार. निराशाजनक सुरुवात म्हणावी लागेल ओमकार याची आणि खास करून आवाज मिरकरवाडा संघाची. याच्यावरती विश्वास जरूर दाखवला गेला. स्ट्रायकिंग एनला तो खेळण्यासाठी सज्ज झाला, परंतु यावेळी अप्रतिम गोलंदाजी अजयच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. चांगला स्विंग चांगला टर्न इथे पाहायला मिळाला आणि त्यामुळे गोल्डन टाकून डकआउटच्या दिशेने परततोय तो यावेळी ओमकार. पहिला धक्का इथे मिळाला आवाज मिरकरवाडा संघाला आणि यावेळी फलंदाजीसाठी मैदानात प्रवेश करताना आपण खेळाडू पाहतोय. शुभम सोनार बसनी गावचा हा सितारा. अंडरआर्म क्रिकेट त्याचबरोबर ओव्हरआर्म क्रिकेट ज्याच्या माध्यमातून दर्जेदार पाहायला मिळेल कारकीर्द असा बसनी गावचा टेनिस क्रिकेटमधील हा सितारा शुभम सोनार यावेळी स्ट्रायकिंग एनला. अजय पुढचा चेंडू घेऊन यावेळी फेकला गेलेला हा बॉल कट केलाय. सेकंड स्लीपचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे प्राप्त केली जाईल. अप्रतिम डिलिव्हरी याही वेळी होती. थोडासा स्विन आणि टर्न इथे निश्चित झाला. बॅकफूटवरती येतोय. पॉईंटच्या दिशेने खेळायचा इरादा होता. बॅट थोडीशी उशिराने बॉलवरती आली आणि फर्स्ट स्लीपला चेंडू ट्रॅव्हल झालेला इथे पाहायला मिळाला. एक धाव इथे मिळते. संघाचं खातं इथे ओपन झालंय आणि शुभम सोनारी स्वतःचं खातं इथे ओपन करताना पाहायला मिळतोय. 37 धावांची आवश्यकता. पंच 1 मिनिट. यावेळी दाद थोडीशी मागितली गेली. चर्चा इथे निश्चित केली जाईल. स्क्वेअर लेग एम्पायर आणि त्याचबरोबर मेन एम्पायर यांच्यामध्ये बातचीत होईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल.
याचबरोबर इथे आपण क्रीडानगरीमध्ये पाहतोय युवा उद्योजक पंकजी पुसाळकर यांचं इथे आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. कोणतेही क्रिकेट आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये जर पाहायला मिळालं, कुठलीही स्पर्धा असू द्या, आवर्जून ज्यांच्या माध्यमातून भरीव असं योगदान मिळत असं क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत, बाकी आहेत. क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व ज्यांचा उदंड प्रतिसाद प्रत्येक ट्रॉफीला मिळत असतो. आणि यावेळी शुभमच्या बॅटमध्ये निघालेला हा फटका लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. बॉल इथे फील्ड केला जातोय, तदवर घेतल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. 37 धावांचं लक्ष आणि 37 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना ही जोडी इथे आपण पाहतोय. अजयचा नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने गॅप शोधले, क्षेत्ररक्षक असफल होतोय. सीमारेषेच्या दरम्यान ते चेंडू ट्रॅव्हल होईल, खराब क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. संधी मिळाली आणि 3 धावा इथे प्राप्त केल्या गेलेत. हलक्या हाताने फक्त पॉइंटच्या दिशेने बॉलला दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत उशिरा पोहोचला, थोडासा तो अडखळलेला पाहायला मिळतोय आणि याची संधी मिळाली आणि शुभमने लगेच 3ऱ्या धावेचा कॉल त्याला इथे दिला. 3 धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 8. यावेळी वाईट बॉलचा इशारा पंच इथे आपल्याला जाहीर करताना दिसत आहेत. एकदा इथे मिळते. अजयने सुरुवात अतिशय लाजवाब, पहिल्या चेंडूवरती विकेट, परंतु त्यानंतर स्वैर मारा आणि टप्पा कुठेतरी विस्कळीत झालेला पाहायला मिळतोय. यावेळी स्क्वेअर लेग च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्याचबरोबर 2 धावा इथे प्राप्त केल्या जातात. आणखीन 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जातील. नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होतोय तो गोलंदाज. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलाय फटका, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय दणदण करत. 4 धावांसाठी 4 धावा इथे मिळत आहेत. चौकार इथे पाहायला मिळतोय. एक आक्रमण इथे केलं गेलंय फलंदाजाच्या माध्यमातून. मी तेजस बिर्जी यांना विनंती करतो की त्यांनी युवा उद्योजक पंकज पुसाळकर यांचं इथे यथोचित सन्मान करावा, स्वागत करावं. कारण भंडारी चषक आणि या भंडारी चषकासाठी यांच्याही माध्यमातून आम्हाला योगदान मिळाले, सहकार्य मिळाले. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. आपण चर्चा करत होतो की रत्नागिरी तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा आपण जर क्रिकेटचा विचार केला तर सढळ असे मदत करणारे असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत एक क्रिकेट वेडं असं व्यक्तिमत्व म्हणजे आपले बाळाशेठ मयेकर. बाळाशेठ मयेकर जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धा असतात तिथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेला भरीव असं योगदान दिलं जात असतं. आणि याही स्पर्धेला, या चॅम्पियन ट्रॉफीला, या भंडारी चॅम्पियन ट्रॉफीला बाळाशेठ मयेकर यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान इथे आम्हाला मिळाले. आणि त्यांच्याच माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील सर्वात मोठी अंडर क्रिकेटची ट्रॉफी जी भरवली जाते सोमेश्वर प्रीमियर लीग म्हणून, आणि त्याही लीगचे ते मेन स्पॉन्सर असतात. त्याचप्रमाणे त्यांच्याचमुळे आपल्याला अंडर क्रिकेट रत्नागिरी तालुक्यामध्ये झपाट्याने वाढलेलं पाहायला मिळालं. आणि याही भंडारी चॅम्पियन ट्रॉफीसाठी त्यांच्या माध्यमातून भरीव असं योगदान इथे मिळाले. भंडारी चषक चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने आम्ही बाळाशेठ मयेकर, साहिलशेठ मयेकर यांचे इथे आभार व्यक्त करतोय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गणेश, वैयक्तिक कोठ्यातील पहिलं, संघाकडून दुसरं षटक. धावसंख्या आहे ती यावी 15. राईट राऊंड दी विकेट शुभमसाठी. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल खूपच बाहेर जातोय. पंच इथे व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक धाव अतिरिक्त स्वरूपात इथे मिळेल. जी गोलंदाजी अजयने सुरू केली होती तिचा शेवट मात्र अजयने खराब केला असं म्हणावं लागेल. कारण शेवटच्या चेंडूवरती लगावला गेलेला चौकार आणि त्यामुळे कम्प्लिटली बॅकफूटवरून फ्रंट फूटवरती आलेला संघ आपण पाहिला तो आवाज मिरकरवाडा. आणि त्यानंतर सिंगल डबल घेत धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रथमेश सोनार आणि शुभम इथे करताना दिसतोय. यावेळी सॉफ्ट हँडचा वापर केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डीपला आहे तिथे साहिल आंबेकर. यावेळी 1 धाव इथे मिळाले. 2 धावा इथे मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळी ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक घेतोय. बॅकिंग फील्ड इथे जी अपेक्षित होती ना ती मात्र उशिराने इथे दाखल झालेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर पुन्हा एकदा 2 धावा
आणि एक चांगलं क्रिकेट इथे आपल्याला अनुभवायला मिळते, कारण चौकार षटकार लगावणं म्हणजे क्रिकेट नसतं, तर प्रत्येक बॉलवरती धाव कशी संघाच्या खात्यामध्ये एखाद्या टार्गेटकडे आपण कसं पोहोचू या दृष्टिकोनातून खेळ करणं म्हणजे क्रिकेट आहे, आणि ते क्रिकेट इथे आपल्याला आपण पाहायला मिळते. एक धाव घेण्यात सफल ठरलाय, एक धाव इथे मिळते. धावसंख्या 22, अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू बाकी आहेत. 13 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. आणि विचार केला तर आवाज मिरकरवाडा संघाने या मॅचवरती धावा निश्चित ठोकलाय, परंतु यानंतर कशा पद्धतीने कमबॅक होऊ शकतो तेही ते पाहणं आवश्यक. षटक क्रमांक 2 इथे समाप्त, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 22. मयूर यावेळी खेळतोय, तो 11 धावसंख्येवरती, आणि शुभम आपल्याला खेळताना दिसतोय, तो 6 धावसंख्येवरती. सुदेश दादा मयेकर आमचे आधारस्तंभ, यांचंही खूप मोलाचं सहकार्य, आणि त्याचबरोबर उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्याही माध्यमातून चांगलं योगदान आम्हाला इथे मिळालं. बाळासाहेब माने साहेब आहेत, रुपेशजी साळवी असतील, पवन कन्स्ट्रक्शन बांधकाम व्यावसायिक सर्वे सर्वा, त्याचबरोबर उद्योजक विशाल उर्फ भैया शिंदे, उद्योजक विकासजी पवार, आणि अमेय ज्वेलर्सचे अमेय विरकर यांच्याही माध्यमातून आम्हाला या भंडारी चॅम्पियन ट्रॉफीला 4थ्या पर्वाला चांगलं असं योगदान मिळाले. आणि बाळाशेठ मयेकर आणि साहिलशेठ मयेकर यांनीही चांगला साथ आणि प्रतिसाद आम्हाला या चषकाच्या निमित्ताने इथे दिले, आणि हे मंडळ या सर्वांचा इथे निश्चितच आभार इथे व्यक्त करत आहे, कारण यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींमुळेच हे क्रिकेट रत्नागिरीमध्ये आपल्याला अविरत पुढे येताना पाहायला मिळते, झपाट्याने पुढे येताना पाहायला मिळते, आणि या सर्वांनी दिलेला सपोर्ट्स आहे, आणि त्यामुळेच ही भंडारी चॅम्पियन ट्रॉफी एक मोठ्या पर्वावरती, मोठ्या पायरीवरती, उच्च स्थितीवरती आणि उच्च शिखरावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी कव्हरच्या दिशेने टोलवलेला हा बॉल इथे आपण पाहिलाय, त्यावर 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या पोहोचेल यावेळी 24 या अंकावरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण असताना पुढचा चेंडू यावेळी भिरकवायचा होता ऑन साईडला. बॅट बॉलचं कनेक्शन इथे पाहायला मिळालं नाहीये. पंचांनी लेग बाईचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवलाय. 1 धाव इथे मिळते. अजूनही 12 धावांची आवश्यकता इथे असेल. 10 चेंडू इथे बाकी आहेत, आणि लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल का, कारण इथे रन रेट महत्वाचा असणार. साखळी सामने आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला पॉइंट टेबल जर इक्वल झाला, पुन्हा एकदा अप्रतिम रनिंग इथे पाहायला मिळालं. सर्रास चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला, आणि इथे घेतल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या इथे पोहोचेल 27 अंकावरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. यानंतर जर 2 ते 3 बॉल इथे जर डॉट आले तर कमबॅक होईल, आणि समोरच्या संघावरती दबाव निर्माण केला जाऊ शकतो. गोलंदाजाला इथे हार मानून चालणार नाही. अचूक आणि भेदक मारा इथे करणं गरजेचं आहे, आणि कुठेतरी ब्रह्मास्त्र इथे बाहेर काढावं लागेल, जे अजूनही वापरलं गेलं नाही या गोलंदाजाच्या माध्यमातून. याही वेळी लो फुलटॉस बॅटवरती घेतलाय, ऑन साईडला खेळलाय फटका. डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. फील्ड इथे पाहायला मिळाली. 1 धाव इथे प्राप्त केले गेले. धावसंख्या 28. 9 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू, अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय, आणि यावेळी पाहायला मिळाला चौकार. फटक्यामध्ये टायमिंग होतं, नजाकत होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा फटका इथे पाहायला मिळाला. अतिशय अप्रतिम, डोळ्यांचे पारणं फेडणारा हा शॉट सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स जातोय. पंच इथे 4 धावा डिक्लेअर करतायत. धावसंख्या पोहोचेल 32 अंकावरती. शेवटचा चेंडू इथे बाकी आहे. 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय जरूर. सीमारेषेच्या दरम्यान इथे बॉल, आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धमाका, बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे पाहायला मिळाला. मयूरची बॅट इथे चौकाराची बोली भाषा बोलू लागले, कारण याआधी नजाकत भरा मनगटाचा वापर करून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून टोलवलेला चौकार, आणि त्यानंतर हेलिकॉप्टर इथे उडवलं. काउ कॉर्नर आणि मिड विकेट या दोघांनाही दुभागून चेंडू 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला, आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार मयूर इथे लगावतोय.
6 चेंडूमध्ये एका विनिंग रनची आवश्यकता आहे आणि यावेळी बॉल सोपवला गेले साहिल आंबेकर याच्या हातामध्ये. डॉक्टर नानासाहेब मेहकर फाउंडेशन मालगुण कबड्डी संघाचा खेळाडू. यावेळी शिवनेरी रत्नागिरी संघाकडून क्रिकेट खेळताना इथे आपण पाहतोय. एका धावेची आवश्यकता आहे. क्लोज असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. साहिल आंबेकरचा पहिलाच बॉल आहे. परफेक्ट यॉर्क इथे पाहायला मिळतोय. आणि इथे पाहायला मिळतोय नो बॉल. आणि हा सामना इथे जिंकला गेलाय आवाज मिरकरवाडा संघाच्या माध्यमातून. कारण 30 सर्कलच्या बाहेर एखाद खेळाडू असणं आवश्यक होतं. ते इथे पाहायला मिळालं नाही. सर्व खेळाडू आपल्याला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळाले. नियमांचं इथे उल्लंघन केलं गेलं. त्यामुळे एक धाव इथे नो बॉलच्या स्वरूपात संघाला इथे मिळते आणि पहिला विजय इथे मिळतोय आवाज मिरकरवाडा संघाला.